महोत्सवामध्ये पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी असं म्हटलं होतं की आता दिल्लीपासून ग्रामपंचायतीपासून ते पंतप्रधानापर्यंत सगळ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील। तर या प्रश्नाकडे तुम्ही ॲज अ कॉमन पब्लिक म्हणून काय बघता? सर्व राजकीय पुढाऱ्यांनी असा गैरसमज करून घेतला होता की मराठ्यांवर म्हणजे आपली हक्क आहे, मराठ्यांना ते दाबण्याचा प्रयत्न करत होते। आताही त्यांचं षडयंत्र असं आहे की जाती जातीत भांडणं लावायचे। ओबीसी समाज असेल, दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या सर्व समाज आम्ही भाऊचाराने राहतो, प्रत्येक गावागावामध्ये भाऊबंदकीने राहतो। आज जेव्हा इतर समाजांना आरक्षण मिळत होतं त्यावेळेला आम्ही सधन होतो, सक्षम होतो, त्यावेळेला आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती, आम्ही त्यावेळेला आरक्षण घेतलं नाही, मागितलं नाही। पण आज आम्हाला जेव्हा गरज आहे तर सर्व समाज आमच्या पाठीशी आहे। पण राजकीय नेत्यांचं असं चाललंय की आमच्यामध्ये भांडणं लावायचं, पण समाज जागृत झालेला आहे, सर्व समाज आमच्या पाठीशी आहे। हे राजकीय जे पुढारी हे आता जेव्हा आम्ही गावबंदी केलेली आहे, दादांनी जो आदेश दिलेला आहे गावबंदीचा, याला लक्षात येईल। परिणाम कसा होईल बरं ह्या गावबंदीचा? काय परिणाम होईल? हे आकडेवारी जे येतं 60% अमुक 60 ही जी आकडेवारी खोटी सांगत होते, आता गावबंदी केल्यावर त्यांना मराठ्यांची आकडेवारी खरी आकडेवारी कळेल। जेव्हा ते गावात प्रवेश करतील ना तेव्हा कळतील मराठी आहे किती, आता लक्षात येईल मराठ्यांची ताकद काय म्हणून। निश्चितच म्हणजे या सगळ्या गोष्टींचा निवडणुकांवरती आणि मतदानावरती परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? यस निवडणुकांवर परिणाम होईल, आमची आकडेवारी खरी कळेल। आणि त्यामधून आता जे पिढी जात जे चालले होते की ही मराठा ही आपली वोट बँक आहे, जे आमच्यावर हक्क दाखवत होते, गृहीत धरत होते, त्यांनी आता गृहीत धरणं सोडून द्यावा। कारण आता मराठ्यांची ताकद जी आहे त्यांना कळून गेलेली आहे। तर त्यांनी आता तुम्हाला सांगतो आज संध्याकाळी बॅगा भरून ते मुंबईला प्रयाण करणार आहे आणि ते त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे त्यांचे जे काय गॉडफादर आहेत त्यांना सांगणार आहे की भाऊ आता मराठ्यांनी आम्हाला येणं बंद केलं। आणि दुसरे बी समाज तर विरोध करत आमच्या पाठीशी आहे ना, तर ते बी आमच्या आंदोलनात तसं धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे, शिवाय ओबीसींचंही काही प्रमाणात आमच्यातून देऊ नये अशा पद्धतीचे आंदोलनं आहेत। तर या सगळ्या गोष्टींकडे काय कसं बघता तुम्ही? म्हणजे आता इथे काय मुद्दा येतो परत एकदा की ओबीसींकडनं आरक्षण दिलं जाऊ नये असं काही लोकांचं म्हणणं आहे, किंवा आम्हाला वेगळं आरक्षण मिळावं किंवा आमच्यातलं आरक्षण देऊ नये, ह्या गोष्टीकडे कसं बघता तुम्ही? भारत स्वतंत्र झाला तेव्हा मराठवाडा स्वतंत्र झालेला नव्हता, मराठवाडा उशिरा स्वतंत्र झालेला आहे। त्या निजाम काळात आपलं स्वतंत्र झालेलो आहे। तर त्यामुळं आपला आमचं म्हणजे जो विदर्भ बघितला तुम्ही, खानदेश बघितला, इकडे सगळं मराठा समाज कारण महाराष्ट्रातल्या बहुतांश भागामध्ये मराठा समाजाला आरक्षण आहे, परंतु मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांपुरतं आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांपुरतं आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांपुरतं जर का आपण विचार केला तर तिकडे आरक्षण नाही आहे। तर ते आरक्षण मिळावं हा सगळा याचा उद्देश आहे। तो दादांची तीच मागणी आहे की आम्ही जो वंचित राहिलो सगळे मराठा समाज तर कुणबीमध्येच आहे, मग तुम्ही आमचा जो मराठवाडा असेल जो भाग राहिलेला आहे तो तुम्ही त्याच्यात हे करा। आमची वेगळी मागणी काहीच नाही ना, ओबीसी बांधव आमच्या पाठीशी आहे। ओबीसी बांधव असेल, इतर समाज बांधव असतील, ते म्हणते तुमची मागणी रास्त आहे। पण हे काही राजकीय नेते आहेत ना ज्यांनी काय म्हणजे फ्रॉड केले असतील असे, तर त्यांना वाटतं की ही वोट बँक आपली तर मराठा समाज तर करतच आहे, मराठा समाज आता दूध खोळा राहिलेला नाही। आजच्या मुद्द्यावर आपण येऊयात। आजच्या मुद्द्यामध्ये असं इथे गृहीत होतं किंवा असं आपल्या लक्षात येत आहे की गावबंदी झालेली आहे, गावात आता कुठल्याही राजकीय नेत्याला प्रवेश दिला जाणार नाही आहे, शिवाय आम्ही कोपऱ्यानी जरी ढकललं तरी लोक बाहेर काढून देतील अशा पद्धतीचे वाक्य मनोज जरांगे पाटील यांनी काढलेलं आहे। तर या गोष्टीवरती आता जे स्थानिक राजकारणी आहेत, आता समजा आपल्या जिल्ह्यातले म्हणा किंवा आपल्या तालुक्यातले म्हणा, पंचायत समिती, ग्रामपंचायत वगैरे, या नेत्यांवरती या सगळ्या गोष्टींचा कसा परिणाम होईल? आता हे आपल्या वरिष्ठांना काय सांगतील आणि याचं कशा पद्धतीनं पडसाद आता संपूर्ण निवडणुकांवरती पडतील? मनोज दादा जरांगे यांना सर्व समाज म्हणजे मराठा बांधव, स्थानिक नेत्यांच्या बाबतीत माझा प्रश्न आहे। स्थानिक तेच ना, म्हणजे प्रत्येक गावातून मनोज दादा जरांगे यांना सर्व गावांनी पाठिंबा दिलेला आहे। यांना कॉन्फिडन्स आहे की प्रत्येक गावामध्ये कसा रिस्पॉन्स आहे। तर ते राजकीय नेते आहेत ना त्यांनाही गावात आता जसं मनोज दादांच्या जागोजागी लाखोंच्या सभा झाल्या, त्याच्यातून त्यांना दिसलेलं आहे की आता मराठ्यांचं आगेमोळ कसं उठलेलं आहे। तर त्यामुळं त्यांनी हालचाली चालू केलेल्या आहे, तो विरोधी पक्षातला असेल सत्ताधारी, कारण सगळ्यांनी सत्ता उपभोगलेली आहे, राहिलेलं कोणीच नाही सत्ता उपभोगायचं। तर आता सगळ्यांची मागणी ही आहे
की मराठा समाजाला आरक्षण मिळावं। बऱ्याच वेळा त्यांनी एकत्र येऊन त्यांनी हे पण विधानसभेत पण आवाज उचलला, पण हे काय ह्या सरकारला हे झोपेचं सोंग घेतंय याला हे लक्षात आहे ना। पण आता उद्या परवापासून बघा तुम्ही मराठ्यांचा आगेमोळ काय करतं आणि शांत तेच आग्या मोहळाच्या संदर्भातच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटेल की सुरुवातीला फक्त मराठवाड्यातच सभा मनोज जरांगे पाटील यांच्या झाल्या पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या वेळेस पश्चिम महाराष्ट्रात सभा झाल्या आणि त्याही सभा झोप उडवेल अशा पद्धतीच्या होत्या, त्या मी पाहिलंय तुम्हाला तिकडे, म्हणूनच मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की त्या सभांचं आयोजन किंवा तिथे ज्या पद्धतीचा मराठा बांधव एकत्र येत होता त्यातनं काय सांगाल तुम्ही की हे वादळ आता संपूर्ण महाराष्ट्रभरात आहे की मर्यादित मराठवाड्यापुरतं आहे? नक्कीच हे वादळ काही मराठवाड्यापुरतं नाही, हे वादळ अखंड महाराष्ट्रामध्ये उठणार आहे। याचं कारण असे, दादा नेहमी सांगतात ही वेदना आहे सर्वसामान्याची, जे लोक येत आहे ना ते वेदना आहे, त्यांनी भोगलेलं आहे की आरक्षणामुळं काय नुकसान होतं। आम्ही आमचे अनेक बांधव गमावले, अनेक मोर्चे काढले, परंतु सरकारला ते गृहीत धरलं होतं आम्हाला की मराठा आयोबा पक्षामध्ये कार्यकर्ते आहेत, परंतु तेव्हा आमच्या मोर्चाला नेतृत्व नव्हतं, आम्ही कोणावर विश्वास टाकावा, एक जण तेव्हा कोणी वाली नव्हता, पण आता आम्हाला आमचं नेतृत्व आमचा वाली भेटलेला आहे, आदरणीय मनोजदादा जरांगे, ते सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण आम्हा सर्व अखंड राज्यातल्या मराठ्यांना मान्य असेल। तर मंडळी अशा पद्धतीनं इथे मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणाच्या नंतर